अक्षय तृतीयाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या घरी सकाळ सकाळ आपले आंघोळ बिंघोळ झाली. आपल्या घरी सकाळ सकाळ बघा काय 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 चाललंय. कुकरची शिट्ट्या होतं ते इकडं मस्तपैकी अशी आमटी झाली, पुरणपोळी तयार होते, भजीचं पीठ आहे, आंबरस आहे, मस्तपैकी येणार आहे. असं वाटतंय मस्तपैकी एक सुरकी मारावी. मग मी मिक्सर मधून का नाही काढलेला? नाही, आंबे हे वेगळे आहेत. आंब्याचा रस आपण जो मँगो ज्यूस पितो तसला आंबा नव्हता, आंबा वेगळा होता. भाई आमच्या गावाकडे आहे ना पुरणाची पोळी आणि आमरस खात्यात. हे पुण्याकडे आपण कसं, मी पुणेकर आहे तर मी भाई आमच्यासोबत पुरणपोळी खातो. हे आमच्या गावाकडच्यांचं कसं आहे, आमरस सोबत पुरणपोळी खातात. गोड गोड चांगलं लागतात, गोड तिकडे एक नंबर लागतं. तुम्ही पण सांगा तुम्ही काय खाता नसतं. आमरस पोळी खाता, आमरस पुरणपोळी खाता की आमरस आमटी खाता? भात आमरस सोबत कोण खात नाही, बरोबर ना? मस्त आता आवरून घेतो, मस्त वेगळी नाश्ता ताव मारतो. देवाला दिवा बिवा तर लावलाय पण काय फुलच ठेवलेलं नाही. आपण फुल तोडू मस्तपैकी. थोडा नवीन नवीन फुलं आल्यात आपल्या झाडांना. चला आपल्या डब्याला बघा भाऊ, काल रात्रीची आपण पराठी घेऊन चाललोय. पुरणपोळी भाई घरीच घेऊन खाऊन जाणार आहे. मग एक पापड भजी आपण हाणतोय मस्तपैकी. पहिला ताट देवाला नैवेद्य म्हणून. भाई सगळं एक नंबर वाटतंय, असं वाटतंय देवाच्या आधी आपणच खाल्लंय. देवाच्या आधी आपल्या आवाज खायला भूक लागली, नाश्त्याला काढून दिलंच ना, बनतंय गरम गरम खायचंय बघा. या नाश्ता करायला पहिला घास खातोय. आपण आमटी सोबत खातो कधी पण. एक नंबर झालाय. आपण आलो मावशीकडे, गडबड चालते काहीतरी. आपल्या डॉनचा रडायचा आवाज येतो, बघू आपण काय चाललंय. आपला डॉनचा दादा आला होता म्हणून डॉन नुसतं दादाच्या मागं पुढं करत होता. आपल्याकडं आलाच नाही, नुसतं फिरत होता त्याच्या मागं. त्याला हाणणार होतो आपण, जाऊ दे म्हटलं. तो दादासोबत आहे, दादा पण आपल्याला हाणल म्हणून त्याला सोडलं आणि आपण आलो टेरेसला. या खापराच्या पोळ्या खायला. आपली मावशी मस्तपैकी खापराच्या पोळ्या तयार करत होती. मोठ्या मावशीच्या पोळ्या तयार करून झाल्या, दाखवत होतो. मावशी काय दाखवत नव्हती. नंतर मावशीकडून टोपलं कापड वर केला आणि कापड घ्यायचा. कशा जाड पोळ्या आल्यात. मावशीला काय खापराच्या पोळ्या करता येत नाही. आहेत की बरोबर, काय चुकलेत येतात करता, पण नाही का लय दिवसापासून केलं नव्हतं म्हणून फाटले डायरेक्ट मधून असं बीळ पडले. जाऊ द्या, मावशीला म्हटलं खाऊन टाका, तसंच करा आता. आग लागली भाई, इथं काय चाललंय? कंपनीला लागलं? नाही कंपनीला काय माहिती, कंपनीला आग लागली का कशाला आग लागली. आग लागली आहे, बघू आपण जरा थांबा, तिकडंच चालले आपण, बघू आपण काय झालं नक्की. पाहू काय घाबरायचा विषय नाही, काय ना, आग बीक नाही लागलेली, आग लावली गेलेली आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही, घाबरू नका. ते काहीतरी पेटवलं त्यांनी. कामं करायची सोडून बघा काय करायला लागली. कामं करते काय रे? कामं करते का तू? हे कामं करायची नाही, काय नाही, कामं करते का? कशी गोल फुग्याने फुगली आहे. नमस्कार भाई, आम्ही बी म्युझिक कंपनीमध्ये येतोय लवकरच. आपल्याला सोडून मस्तपैकी जेवाय बसल्यात, तुम्हाला दाखवतो. अर्थ तर झालं जेवण करतात ते. बघा काय जेवण करतात, पुरणपोळी. माय पुरणपोळी खातात ते. हे काय आणलंय पांढरं दही. तू पण दही आणलंय? हा, माझ्या मम्मीने घरी बनवलेलं. नुसतं हादाडतं ते, मला म्हणत बी नाही जेवायला ये म्हणून. खाऊन बसलाय आणि एक लास्टची पोळी मला ठेवली. काय नाही, मी पुरणपोळी वगैरे काय खाल्लेलं नाही. मी फक्त ना पराठे आणले होते, पराठे खाल्लेत आणि पुरणपोळी घरी कमी बांधल्या होत्या. म्हटलं पुरणपोळी एक आणावी. ती खापरावरची पुरणपोळी तुला कशाला आणवते, मी खाणार आहे ती. तू उद्या खाणार आहे. हिला असंच पळवतं आता. डबा घेऊन चाललोय माझे. खानदेशची पुरणपोळी आमची. खानदेशची पुरण ती आमची नाही आहे, आमच्या घरच्यांची आहे. ती उद्या घेऊन येतो मी. तुला खायची का पण? हां ठीक आहे, मग आणतो. जेवणाची तयारी चालू आहे. आपण पण जाणार आहे इथं जेवणाला जरा वेळात.
आपल्या इथे मेडिकलचं ओपनिंग आहे आणि आपण नुसतं कपडे धावतो. आपल्याला जायचं होतं जेवायला पण काही जाता आलं नाही. जॉन नुसतं दात काढतोय आणि आपण काम करतो इथं. जॉनला म्हटलं तुला जायचं तू तर जेवण करून ये. तर हा दात काढतं हसते मला म्हणते मला नाही जायचं. काय म्हटलं मी जाऊन येतो पण मग हे कपडे आवरणं कोण बटणं लावून दाखवलं. नाही का एकच म्हणजे नाही का सगळे हँगर जसेचे तसे परत आणले आणि असे कस्टमर पाहिजे म्हणजे नाही का समोरच्या एम्प्लॉईला टेन्शनच नाही ना काम जास्त करायचं नुसते उचलायचे पण डायरेक्ट लावायचे लावून असे कस्टमर पाहिजे. नशे वाजता असे कस्टमर भेटणार एकच नंबर काय बोलायचंच नाही. थँक्यू जो कोण असेल ना माझ्याकडून थँक्यू. माझा ब्लॉग बघत असेल ना कमेंट करा नक्की. कमेंट जर नसेल आपण ब्लॉग नसेल बघत नक्की बघा. बाकी काही विषय नाही. काय कस्टमर बघा असे असतात जसे हँगर असेच कपडे ट्रायला आलेत का कशाला आलेत काय माहिती. उपकारायला ट्रायला येतात का काय काय माहिती. ट्रायला येतात आणि इथंच कपडे लावून जातात ह्यांना. आणि भाई आता तुम्हाला दाखवलं नाही ह्यांना सॅल्यूट आहे भाई जे कस्टमर ज्यांना एम्प्लॉईची कदर असते ना त्यांना सॅल्यूट आहे. बाकीचे गेले खड्ड्यात काही विषय नाही. जसेचं तसं काय खड्ड्यातच गेली पाहिजे ना असे काय उपयोगाचे. आले आतून ते सुजलं आहे आपलं असं वाटतं तंबाखू खाली. कोणी जर बघितलं ना कोण म्हणलं भाई तंबाखू तोंडात ठेवून आलं काय आणि आपलं जाऊन आपल्याला निसा दात काढत हसते भाई कसं ना एवढं दुखते ना ते असं वाटतं तंबाखू बोलतं पण येत नाही नीट. असं सुजल्यावर दिसतंय ना तुम्हाला सुजलं इथं काय करायचं कसे दात काढते दात दाखव तुझे पिवळे आहेत का गोरे जरा बघू दे का पिवळे पण अर्ध्या तासात चौथ्यांदा खाली करतोय. चौथ्यांदा अर्ध्या तासात नुसतं मागेपासून इथंच थांबले 5-5 मिनिटं यावं लागतं आणि साफ करावं लागतं. एवढी गर्दी आहे. गर्दी दाखवली असेल तुम्हाला पण आता गर्दी गेली नाही आता रिकामं झालं त्याला त्यामुळे तुम्हाला सहा दाखवतो. चौथ्यांदा रिकामं करतोय आज अर्ध्या तासात ते पण. आजचा दिवस असाच कपडे लावण्यामध्ये गेला. काय कामच करा म्हणजे नाही का टाइमपास झालंच नाही आज. मग काय जॉनला केलं बाय बाय जातो मी घरी. जेव्हा पण नाही भेटलं आपल्याला ते मेडिकलच्या ओपनिंगला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.